आपण आता वडे बनवणार ना? ओके, वडे सुद्धा खासियत आहे. आगऱ्यांचे वडे. आगऱ्यांचे वडे, भोकाचे वडे म्हणतात त्याला. ओके, मला साहित्य सांगता काय काय? तांदूळ, गहू, उडदाची डाळ, मेथी, चणा डाळ, जिरं, धणे, मीठ आणि गूळ. ओके, साहित्य बघितलेलं आहे. म्हणजे आता हीच मला वाटतं ह्याची खासियत आहे या वड्यांची, कारण ह्याच्यात सगळं आहे बघा ना. तांदूळ आहे, गहू आहे, डाळ आहे, सगळंच आहे. ते सगळं भाजायचं पूर्ण, फक्त गहू सोडून सगळं हे भाजायचं आणि जाडसर पीठ दळून आणायचं. ओके, आता काय काय मला फक्त आता आमच्या खवयांना कळायला पाहिजे नीट. गहू पहिल्यांदा काय घ्यायचे? गहू घ्यायचे. गहू जास्त घ्यायचे, त्याच्या अर्धे तांदूळ घ्यायचे. गव्हाच्या अर्धे आपण अर्धे तांदूळ घ्यायचे. ओके. आणि 20 ग्रॅम उडदाची डाळ आणि 20 ग्रॅम चण्याची डाळ घ्यायची. 10 ग्रॅम 20 ग्रॅम आणि चण्याची डाळ 20 ग्रॅम. हातावर विश्वास ठेवा स्वतःच्या. 10 ग्रॅम हे 20 ग्रॅम. ओके, मला तर फक्त असंच आपलं कुतूहल म्हणून, आता 20 ग्रॅम मी मोठ्या तावात सांगितलं म्हणून मला सांगा, आपण गहू किती ग्रॅम घेतले? गहू 600 ग्रॅम आहेत. गहू 600 ग्रॅम. तांदूळ 400 ग्रॅम. 400 ग्रॅम. आणि हे उडदाची डाळ 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. चण्याची डाळ म्हणजे मी ही कमी टाकली याचा अर्थ. आणि चण्याची डाळ 20 ग्रॅम. चण्याची डाळ 20 ग्रॅम. आणि हे मेथी थोडस चिमूटभर टाका, कडवट होईल ते. म्हणजे 2 ग्रॅम अशी येते. अशी एवढ्या मापाला येते ती 2 ग्रॅम अशी. ओके. तर जिरं आपल्या चवीप्रमाणे टाकायचं. जिरं चवीप्रमाणे. आणि धणे चवीप्रमाणे. हो. हे सर्व भाजायचं एकत्र. ओके. आणि मिक्सरमधून काढायचं किंवा आमच्याकडे असं चक्कीवर जातात घेऊन. लग्नात हे घेऊन जायचं असलं तरी बायका वाजत गजत घेऊन जातात हे दळायला चक्कीवर. काहीतरी आउटलेट पाहिजे ना. इतकी मेंटल प्रेशर्स आणि इतके आपल्याकडे त्रास आहेत डोक्याला, त्यामुळे काहीतरी आउटलेट लागतं. ओके, आता हे आम्ही घेऊन चक्कीवर जातोय असं जर म्हटलं तर तुम्ही फितकन असाल. आम्ही असं नाही करणार. हे आमच्याकडे कसं आहे, फक्त तुम्हाला दाखवलं. आता आमच्याकडे ऑलरेडी पीठ आहे जे चक्कीवरून आपण आणलेलं आहे. ओके, आता ह्याचं काम आपलं सगळं झालेलं आहे. आता आपल्याला इथे गूळ आणि मीठ लागणार. मीठ थोडंसं टाकायचं ह्याच्यात. इथे आम्ही गरम पाणी ठेवलेलं. गरम पाण्यात थोडंसं मीठ टाका बस. आणि गूळ टाकायचं. अजून थोडा गोडपणा यायला पाहिजे वड्यात. ओके, आता हे आपल्याला काय वितळून घ्यायचं का? हो. हा, तर आता आपण हे वितळेपर्यंत मला अजून थोडं कुतूहल आहे की जे हळदीचा जो कार्यक्रम आहे, आता संध्याकाळी तुमची ती हळदी लोक यायला लागतात आणि मग तिथे त्यावेळी काही गिफ्ट वगैरे देतात का, कसं करतात? नाही, गिफ्ट वगैरे काय नाही, फक्त एकमेकाला हळद लावायची. कोण लावत नसेल त्याला तोंडात भरवायची. बरं, म्हणजे तरी कंपल्सरी लावायची नाही तर खा तरी. हळद खायला आलीस ना मग हळद खा असं म्हणतात आमच्यात. बरं. आणि हे साधारणपणे पहाटेपर्यंत चालत असेल ना सगळं? हा, आता मुंबईत नाही. मुंबईत 12च्या नंतर लगेच पोरं येतात ना बघायला काय वाजतं काय नाही, मग ते बंद करावं लागतं. पण घरात विधी चालूच असतात. म्हणजे रात्रीचं काय विधी चालू असतात? रात्री काय 12 वाजेपर्यंत म्हणजे जेवण वगैरे होईपर्यंत. ओके, बाकीची आवरावर चालू असतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता आपलं परत सुरू होतं? सकाळी म्हणजे आता लग्नाला नवरा निघायच्या आधी त्याला ते उमराचं पाणी आणलेलं असतं ना, त्याने आंघोळ घालायची. मग त्याची आई किंवा मोठं कोण असेल ते पाठी बसतात, मग तिला पण आंघोळ घालतात आणि मग त्यांचं मानपान करतात. त्यावेळेला आंघोळ झाल्यानंतर तिथेच नवऱ्याला मामा मग उचलून घेतो. नवरी असेल तर नवरीचा मामा उचलून घेतो आणि मग तिला आतमध्ये नेतो. मामाने उचलून न्यायचं असतं ते. आणि मामाचं मानपान करायचं असतं. अच्छा, म्हणजे मामाला आधी खुश करायचं. मामाला आधी खुश, मग मामा भाच्याला खुश करतो. आणि मग सगळी वरात ढगळ करती, मग ते तयारी करायची हॉलवर. ओके, आपली इथे सुद्धा हळद लागलेली आहे पाण्याला. आता पीठ टाका. हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं ना? हो, एकजीव करायचं आणि 5 मिनिटं झाकण ठेवून ठेवायचं असं. 5 मिनिटं हे सगळं असं व्यवस्थित एकजीव करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं की आपलं काय तयार होईल? वड्यांचं पीठ तयार होईल. बरोबर ना? आता तुम्ही जास्त मेहनत करू नका, कारण ऑलरेडी तुम्ही मेहनत केलेली आहे. कशासाठी? आपल्याकडे रेडी आहे की हे काय? ओके, आता आपलं हे पीठ तर मळलेलं रेडी आहे. आता आपल्याला फक्त थापायचं आणि सोडायचं. करूया मग आपण तसंच. प्लास्टिकवर घेतलं की काही चिकटत नाही का? प्लास्टिकवर चिकटत नाही आणि व्यवस्थित थापता येतात. अच्छा.
आता काय खायला हे काढून खायला सुरुवात करायचं. मगाशी आपण जी भाजी केली त्याच्याबरोबर खाऊ शकतो आपण, है ना. चला, इथे जशा उकळ्या फुटतायत ना तेलाला, तशा मला उकळ्या फुटतायत, कारण हा वड्याचा वास सुद्धा छान येतोय वेगवेगळी धान्य घातल्यामुळे, है ना. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आगरी वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 600 ग्रॅम तांदूळ, 400 ग्रॅम गहू, 50 ग्रॅम उडीद डाळ, 20 ग्रॅम मेथी, 20 ग्रॅम चणा डाळ, जिरं, धणे, मीठ आणि गूळ. कृती: तांदूळ, गहू, उडीद डाळ, चणा डाळ, मेथीदाणे आणि जिरं भाजून याचं पीठ दळून घ्यावं. गरम पाण्यामध्ये मीठ आणि गूळ घालून एक उकळी आणावी. त्यामध्ये हे मिश्र पीठ घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाचे वडे खरपूस तळून घ्यावेत.